विजय संगीत गीत नंबर 46 आपण गाऊया. कोण मित्र येशुवानी सारे सेवाया सर्व दुखे तो ऐकूनी साय करी सोसाया आज सायंकाळचं मनन सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जय कृपाळक साहेब हे घेणार आहेत. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी आपण प्रभूकडे सहाय्य मागूया आणि त्याच्याकडे कृपा मागीत आरंभीची प्रार्थना आपण करणार आहोत. या आरंभीच्या प्रार्थनेसाठी आपल्या मंडळीचे सन्माननीय पंच आहेत श्री राजेंद्र व्यास यांना मी विनंती करेन कृपा करून आपण पुढे यावं, प्रार्थना करावीत आणि त्यानंतर पाळक साहेब पुढे येऊन आजचं मनन आपल्याला देतील. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर आभार मानतो आजच्या सायंकाळी तुझ्या वचनाचे मनन करण्यासाठी, गीतांच्या द्वारा तुझी स्तुती स्तवन करण्यासाठी तुझ्या दासासोबत आम्हा प्रत्येकाला या ठिकाणी आणलंस. आम्ही आभार मानतो परमेश्वरा, तू आमचा सांभाळ केलास, प्रतिपाळ केलास, एक नवीन उत्साह, एक नवीन आनंद प्रभू आजच्या सायंकाळी तू आम्हा प्रत्येकाला देव केलेलंस. आम्ही आभार मानतो परमेश्वरा. आज विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. जे वचन प्रभू, जे वचन आमच्यापर्यंत येईल परमेश्वरा, जे स्पष्टीकरण आम्ही ऐकू प्रभू, ते आमच्यासाठी आशीर्वादाचे कारण असू दे. एक नवीन दिशा, एक नवीन मार्ग तो आम्हाला दाखव, ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. सर्व प्रकारच्या अडचणी, तांत्रिक अडचणी दूर कर आणि सर्व ऑनलाईन सर्व्हिस तू आशीर्वादित कर. जे बघणारे, जे ऐकणारे, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूचं नाम मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जय कृपाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मनन चिंतनासाठी त्यांना आमंत्रित करतो. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. देवाचे आभार मानतो. पुन्हा एक वार त्याची सेवा करण्याची अनमोल संधी या सायंकाळी प्रभूनं मला दिलेली आहे. आजच्या मननाकडे आपण जात असताना आजच्या मननासाठी रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 21 ते 26 ही वचनं
देवाचे नीतिमत्व या संदर्भात आपण पौलाच्या या रोमकरांनी लिहिलेल्या पत्रामधून आपण चर्चा करणार आहोत. रोमकरास पत्र अध्याय 3 21 ते 26. प्रभूच्या नावामध्ये मी वाचतो. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्वाची प्राप्ती. आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेशांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. देवाप्या पवित्र वचनाच्या द्वारे आमचं सहाय्य करो. ही वचनं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. 2 शब्दाची आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वरा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या सेवेची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे रोमकरास पत्र या 3 अध्यायात जो शास्त्र भाग वाचलेला आहे ते मनन करत असताना मी स्वतःला प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो. तू माझं सहाय्य करता हो. मस पाप्यावर दया कर. माझ्या अशुद्ध ओठावर जिभेला स्पर्श कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो मला हे मार्गदर्शन कर. ऐकणाऱ्या श्रोतांना द्या बापा तुझी कृपा पुरव. आणि आजच्या या मननाच्या द्वारे आणि आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे दे बापा केवळ तुझं गौरव दे. हे तुझं पवित्र वचन आहे. आमच्या मानवी बुद्धीने आम्हाला त्याचं आकलन होऊ शकत नाही. त्यासाठी पुन्हा ऐकवा तुझं स्वर्गातून ज्ञान तू मला आणि ऐकणाऱ्या सर्वांना तू दे. आणि ही वचनं आम्हासाठी दे बापा आत्मा आणि जीवनाचं ठरू दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. रोमकरास पत्र हा जो अध्याय आहे हा अतिशय महत्त्वाचा अध्याय. आणि या रोमकराच्या पत्राचा जो मुख्य आशय किंवा विषय आहे सुवार्थ संदेश आणि विश्वासाने मिळणारे देवाचे नीतिमत्व. पवित्र शास्त्रामध्ये हा एक सिद्धांतिक असा विषय आहे देवाचे नीतिमत्व. आणि या दिवसांमध्ये आपण देवाच्या वचनांच्या द्वारे आपण अभ्यास करीत आहोत. अनेक विषयांवर सिद्धांतिक अभ्यास करत असताना पौलाने हा सिद्धांतिक विषय या पत्रामध्ये हाताळलेला आहे. पौल याचा संपूर्ण जीवनचरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा पौल या रोम शहरामध्ये गेला होता तेव्हा त्याने 2 वेळा येथे तुरुंगवास भोगला होता. प्रेषित 28 2 तिमोथी आपण जेव्हा वाचतो त्याचा या ठिकाणी आम्हाला परिचय होतो. आणि त्याच्या जीवन परिवर्तनाची घटना प्रेषितांची कृत्य अध्याय 9 आम्हाला पाहायला मिळते. जो तार्सकर शौल म्हणून प्रसिद्ध होता, अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्वान, यहुदी धर्मशास्त्र पंडित, धर्मगुरूंप्रमाणे त्या यहुदी नियमशास्त्रात पारंगत आणि सुशिक्षित असा हा यहुदी व्यक्ती होता. परंतु परिवर्तनानंतर यानं आपलं संपूर्ण जीवन ख्रिस्ताला अर्पण केलं आणि मरेपर्यंत प्रभू ख्रिस्ताची सेवा त्याने केलेली आहे. विश्वासाद्वारे नीतिमत्व ठरवले जाणे हे तत्त्व पौलाने हबक्कूक या संदेशापासून घेतलेलं आहे. हबक्कूक 2:4 या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की धार्मिक तर विश्वासाने आपल्या विश्वासाने जगेल. आणि याच वचनांच्या द्वारे मार्टिन लुथर्स यांचं परिवर्तन झालं की ज्याने एक फार मोठी धर्मसुधारणा केली, क्रांती केली आणि जगामध्ये प्रोटेस्टंट ख्रिस्ती मतप्रणालीची स्थापना उदयास त्याने आणली होती. या पत्रातील मुख्य आशय म्हणजे सुवार्तेच्या द्वारे येशूचा स्वीकार करणारे, येशूवर विश्वास ठेवणारे
हे नीतिमान ठरवले जातात. मानवी पाप काय आहे, त्याचा परिणाम काय आहे, आणि नियमशास्त्र त्याच्याद्वारे कोणीही नीतिमान ठरू शकत नाही. ते फक्त प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील प्रायश्चित्ताच्या कार्याच्याद्वारेच मनुष्य हा नीतिमान ठरविला जाऊ शकतो. या अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टीला पौलाने जगापुढे मांडलेला आहे. हजारो वर्षापासून मनुष्यासमोर एक प्रश्न पडलेला आहे. जर तुम्ही इयोबाचं पुस्तक 9 अध्याय 2 वचन, 25 अध्याय 4 वचन वाचाल तर हा प्रश्न मानवापुढे आहे की पापी मनुष्य देवापुढे नीतिमान कसा ठरेल. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना देवाने प्रेषित पौलाच्या द्वारे या प्रश्नाचं उत्तर या रोमकराच्या पत्रामध्ये आम्हाला त्याने दिलेलं आहे आणि स्पष्टपणे शिकवलेलं आहे. त्याने लिहिलेल्या पत्रांमध्ये देवाचं नीतिमत्व हे पापी मानवाला कशा प्रकारे प्राप्त होतं त्याची रूपरेषा या अध्यायामध्ये देत असताना अत्यंत गंभीर आणि पवित्र असा विषय घेऊन देवाचं नीतिमत्व काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, पाप काय आहे, त्याचा पाया काय आहे नीतिमत्वाचा, आणि ते कोणाला प्राप्त होते, त्याचा अंतिम परिणाम काय, ह्या सिद्धांतिक विषयावर पौलाने विशेष करून रोमकरास पत्र अध्याय 3 आणि ते 5 या अध्यायांमध्ये त्याने विवेचन केलेलं आहे. आणि याच अध्यायावरून काही ठराविक मुद्दे त्याने मांडलेले आहेत. त्या मुद्द्यावर आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. वेळेचे अभाव कदाचित पूर्ण होणार नाही, तर बघूया आपण जर पुढे संधी मिळाली. देवाच्या नीतिमत्व संबंधाने पौलाने स्पष्ट केलेले काही मुद्दे या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. भाष्यग्रंथामध्ये देवाचं जे नीतिमत्व आहे अभ्यास करत असताना काही मूळ शब्द समोर आले. देवाचं नीतिमत्व त्याला डायका ओसिने असं म्हटलेलं आहे. नीतिमान ठरवणे त्याला डायकाइऊ म्हटलेलं आहे. नीतिमान असणे त्याला डायकाओथोस म्हटलेलं आहे. आणि नीतिमान या शब्दाला डायकॉस असं म्हटलेलं आहे रोम 3:26 प्रमाणे. ख्रिस्ताचं जे विश्वासूपण आहे त्या अभ्यास करत असताना त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पिस्तीस असं म्हटलेलं आहे 3:22. आणि त्याद्वारे प्राप्त केलेली मुक्ती किंवा उद्धार अपोलो ऑसिओस म्हटलेलं आहे, म्हणजे विकत घेऊन दास्यातून मुक्त करणे. आणि ख्रिस्ताने केलेलं प्रायश्चिताचं जे अर्पण आहे वधस्तंभावर त्याला हिलास्तेरिओ असं म्हटलेलं आहे. आणि हा शब्द इब्रिकरास पत्र 9 अध्याय 5 आम्हाला पाहायला मिळतो, जिथं त्या लेखकाने तो शब्द वापरलेला आहे. सांगायचा मुद्दा हा की देवाचं नीतिमत्व देवाच्या दृष्टिकोनातून आणि मनुष्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे वेगळा आहे या ठिकाणी पौल या ठिकाणी सांगत आहे. त्या 7 मुद्द्यांवर आपण आज विषय आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा तो या ठिकाणी मांडत आहे की देवाचं नीतिमत्व हे नियमशास्त्राच्या विरहित जाहीर करण्यात आलेलं आहे. 21व्या वचनामध्ये पौल म्हणतो, आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त असे देवाचे जे नीतिमत्व ते प्रगट झालेले आहे. देवाचं नीतिमत्व आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये मोशेच्या द्वारे जे नियमशास्त्र देण्यात आलं होतं त्यामध्ये त्या प्रत्येक यहुदी समाजाला, यहुदी व्यक्तीला त्या नियमशास्त्राच्या आधारे नीतिमत्वाचा मार्ग देवाने खुला करून दिलेला होता. परंतु नियमशास्त्र हे जुन्या युगाचं केंद्र होते. ख्रिस्ताच्या बलिदानाने आता नवीन युगाला प्रारंभ झालेला आहे. देवाच्या योजनेत सातत्य आहे. नियमशास्त्र हे जुन्या कराराचं केंद्र होते नीतिमत्वाचं, परंतु प्रभू ख्रिस्ताच्या जगामध्ये येण्याने त्याच्या वधस्तंभावरील बलिदानाने त्याने केलेल्या प्रायश्चित्त कार्याने पाप्यांसाठी केलेल्या खंडणी कार्याच्याद्वारे यामुळे देवाच्या नीतिमत्वाचा प्राप्तीचा मार्ग नव्या युगाला प्रारंभ झालेला आहे असं पौल या ठिकाणी तो जाहीर करत आहे. आता नीतिमत्व प्राप्त करण्यासाठी नियमशास्त्राची आवश्यकता नाही या ठिकाणी तो सांगतो. म्हणून तो ते जाहीर झालेले कशाशिवाय, नियमशास्त्राविरहित देवाचं नीतिमत्व जाहीर झालेलं आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी हा यहुदी आणि विदेशी असा तो मिश्र समुदाय रोमच्या मंडळीमध्ये होता, जो हा वाद चालत होता. आणि नियमशास्त्राची सक्ती नव्याने जे ख्रिस्ती झालेले होते, विदेशी लोक होते, हे यहुदी धर्मातून धर्मांतर झालेले ख्रिस्ती लोक
नियमशास्त्र पाळण्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा हा वाद पौलाला कळला तेव्हा त्याने हे पत्र त्याचा जो लेखनिक होता तर्तेलस त्याच्याद्वारे लिहून फिबी नावाच्या दासीच्या द्वारे रोमच्या मंडळीला त्याने पाठवलं. आणि मार्गदर्शन तो करत आहे की या देवाचं नीतिमत्व हे देवाने नियमशास्त्राविरहित जाहीर केलेलं आहे. आणि त्याचा जो उगम आहे तो वधस्तंभ आहे, त्याची सुवार्थ आहे, त्याचं पवित्र बलिदान जे प्रायश्चित केलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी पौल हाताळतो की देवाचं नीतिमत्व हे आता तात्पुरतं किंवा स्थानिक राहिलेलं नाही, तर ते युनिव्हर्सल किंवा विश्वव्यापी झालेलं आहे, ते जागतिक झालेलं आहे. कारण देवाचं नीतिमत्व ही संकल्पना जुन्या करारामध्ये फक्त एकाच राष्ट्रापुरती मर्यादित होती, एकाच समाजासाठी म्हणजे यहुदी समाजासाठी मर्यादित होती. परंतु आता नवीन करारामध्ये जाहीर केलेलं येशू ख्रिस्ताच्या द्वारे जाहीर करण्यात आलेलं जे नीतिमत्व आहे ते जगातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी, प्रत्येक व्यक्तींसाठी देवाने ओपन केलेलं आहे किंवा त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी हे खुलं केलेलं आहे असं पौल या ठिकाणी तो म्हणतो. दुसऱ्या वचनामध्ये हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. मग जगातील कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती असो जेव्हा ती सुवार्थ ऐकते, सुवार्थेच्या द्वारे येशू ख्रिस्ताचा स्वीकार करते, पापांबद्दल पश्चाताप करते आणि त्यावेळेला देव त्याचं नीतिमत्वाचं कार्य त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये करतो आणि त्याला नीतिमान असं तो जाहीर करत असतो. आणि म्हणून देवाच्या नीतिमत्वाचा अनुभव हा फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाद्वारेच घेता येतो. आणि विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येकासाठी देवाने येशूच्या बलिदानाच्या द्वारे हे देवापासून मिळणारं नीतिमत्व हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तिसरा मुद्दा या ठिकाणी तो हाताळतो 22व्या वचनामध्ये. हे देवाचं नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. यामध्ये 3 गोष्टी तो पौल सांगतो. पहिली गोष्ट की हे देवाचं नीतिमत्व देवाच्या विश्वासूपणावर आधारलेलं आहे, ख्रिस्ताच्या विश्वासूपणावर आधारलेलं आहे. दुसरी गोष्ट देवाचं नीतिमत्व हे विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट या वचनात तो सांगतो की देवाचं नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आणि विश्वास ठेवणाऱ्यांना देताना देव कोणत्याही प्रकारे भेदभाव करत नाही असं पौल या 3 प्रमुख गोष्टी या ठिकाणी तो सांगत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जगातील कोणी का असं ख्रिस्ताची सुवार्थ ऐकते, ती स्वीकारते, त्यावर विश्वास ठेवते, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते, त्याच्या बलिदान कार्यावर विश्वास ठेवते, तेव्हा देव त्यांचा विश्वास पाहतो आणि त्या व्यक्तीला तो नीतिमान ठरवित असतो. आणि नीतिमान ठरवणे या ठिकाणी डायकॉई असा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. चौथा मुद्दा प्रेषित पौल या ठिकाणी हाताळतो की देवाच्या नीतिमत्वाचा जो उगम आहे तो ख्रिस्ताने केलेल्या वधस्तंभावरील खंडणी भरून प्राप्त केलेल्या प्रायश्चित्त कार्यामध्ये आहे, त्या मुक्तीच्या मध्ये आहे. आणि ग्रीकमध्ये खंडणी कार्य आधीच आपण वाचलं, अपोलो ऑसिओस म्हणजे प्रायश्चित्ताचं कार्य, हिलास्तेरिया यामध्ये आहे. ही दैवी योजना आहे. युगाच्या स्थापनेपूर्वीच देवांच्या मनामध्ये या नीतिमत्वाचा योजनेचा बिंदू होता. देवाचा नीतिमान ठरवायच्या योजनेचा उगम हा देवाने अनादी काळापासून पतित मानवासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या योजनेचा एकमेव असा भाग आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील प्रायश्चित्त कार्याने पापी मानवाला पापक्षमा तारण देऊन त्यांना नियमशास्त्राच्या बंधनातून सोडविणं, देवाशी त्यांचा समेट घडवून आणणं आणि देवाच्या नव्या राजवटीत आणण्याचा उद्देश या वधस्तंभावरील देवाच्या नीतिमत्वाच्या कार्याच्या द्वारे साध्य झालेला आहे. आणि म्हणूनच या देवाच्या नीतिमत्वाचा जो काही स्रोत आहे, जो काही उगम आहे तो केवळ फक्त ख्रिस्ताने केलेल्या वधस्तंभावरील प्रायश्चित्त कार्यामध्ये, ज्याला खंडणी कार्य असं म्हटलेलं आहे. 5वा मुद्दा किंवा बाब या ठिकाणी पौल हाताळताना सांगतो. रोम 3:23-24 तो म्हणतो, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.
याचे स्पष्टीकरण करताना पौल म्हणतो की सर्व मानवजाती ही पापाच्या अधीन आहे किंवा पापाच्या ह्याच्या दबावाखाली आहे. याचे स्पष्टीकरण करताना तो या 3 अध्यायांमध्ये हळूहळू सर्व जगाला, नंतर त्या यहुदी राष्ट्राला आणि मग प्रत्येक व्यक्तीला तो देवापुढे एक पापी व्यक्ती म्हणून तो सादर करत आहे. आणि त्याचा परिणाम पापामुळे मनुष्य हा देवापासून दूर गेलेला आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेला आहे. नीतिमान कोणीही नाही, एक देखील नाही, हे तो सांगत असताना या वचनांमध्ये पापाची जी वाढत जाणारी विश्वव्यापकता आहे आणि गंभीरता आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की मनुष्यावर देवाचा क्रोध व न्याय प्रगट झालेला आहे. आणि त्याचा एकच पर्याय म्हणजे यापासून वाचायचं असेल तर देवाजवळ येणं, पश्चाताप करणं, तारणासह देवाने देऊ केलेलं नीतिमत्व स्वीकारणं, हे पतित मानवाचं कर्तव्य आहे असं तो पौल या ठिकाणी म्हणतो. कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि म्हणून सर्वांनाच देवाच्या नीतिमत्वाची गरज आहे असं पौल या वचनांमध्ये सांगत आहे. आणि ही सत्य गोष्ट आहे की मनुष्य देवापुढे आज हा पापी आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो 51 स्तोत्रामध्ये दावीद राजा की पहा मी जन्माचाच पापी आहे, हे परमेश्वरा माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हापासून मीच पातकी आहे. ही पापी मानवाची अवस्था असताना देवाच्या योजनेमध्ये एक नवीन कार्य आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे नवीन करारामध्ये देवाने येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला हे नीतिमत्व जाहीर त्याने केलेलं आहे. पौल या ठिकाणी म्हणतो आणखी एक 6वा मुद्दा तो सांगतो की देवाचं नीतिमत्व जाहीर करण्याचं हे जे कार्य आहे हे देवाच्या कृपेचं कार्य आहे. 3:24 तो काय म्हणतो की देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. म्हणजे याचा अर्थ की देवाच्या नीतिमान ठरवण्याच्या कार्यामध्ये स्वतः देवाची कृपा कार्यरत आहे. देवाची कृपा म्हणजे पापी मानवाची देवापुढे उभे राहण्याची कोणतीही पात्रता नाही आहे, लायकी नाही. कारण त्याची स्वतःची जी धार्मिकता आहे ती बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे यशया 64:6 एका मळक्या घाणेरड्या वस्त्रांसारखी त्याची धार्मिकता आहे. आणि यशया 59, स्तोत्र 51, रोम 6:23 ही वचनांत आम्हाला हे पाहायला मिळतं की मानवाची पापी दशा ही किती भयानक आहे. आणि असं असतानाही देवाने पतित मानवावर दया केली, कृपा केली येशू ख्रिस्ताच्या द्वारे. मनुष्य पापी असलेले देवाच्या क्रोधाला पात्र होत, देवाच्या न्यायासमोर आहे तो. इतकं असतानाही देव इतका दयाळू आहे, कृपाळू आहे की त्याने आम्हा पतित मानवाऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी वधस्तंभावर प्रायश्चित्त करण्यासाठी पाठवलं. आणि येशूने ते कार्य केलं, खंडणी भरून आपला स्वतःचा जीव त्याने अर्पण केला आणि आम्हाला मुक्ती देऊन हे नीतिमत्वाचं आम्हाला मोठा आशीर्वाद त्याने दिलेला आहे. म्हणून देवाच्या नीतिमत्वामध्ये मनुष्याचं चांगुलपणाचं काहीच हक नाही. मनुष्य कर्मकांड करतो, दान धर्म पुण्य करतो म्हणून तो नीतिमान आहे असं त्याचा अर्थ नाही. आणि बायबलमध्ये पौलाने हेच यहुदी लोकांचं तत्त्व सांगितले की कोणीही नियमशास्त्रातील कर्मकांडाने नीतिमान ठरू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने पण आपल्या शिष्यांना बोध करताना एकदा म्हटलं होतं की तुमची नीतिमत्वा शास्त्रीय आणि परुषी यांच्यापेक्षा अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. 7वा मुद्दा या ठिकाणी हाताळत असताना प्रेषित पौल म्हणतो की पापी मानवास नीतिमान ठरवण्याचे देवाचं हे जे कार्य आहे ते एक प्रकारे न्यायाचं कार्य आहे, एक प्रकारे न्यायाचं कार्य आहे. कारण या वचनामध्ये पौल म्हणतो की नीतिमान ठरवले जाण्याच्या या कार्याच्याद्वारे सर्वप्रथम देवाचा स्वभाव प्रगट झालेला आहे, त्याचं सामर्थ्य, त्याचा दर्जा आणि त्याचं पावित्र्य प्रगट झालेलं आहे. आणि देव कधीही आपल्या पावित्र्याशी तडजोड करणारा देव नाही आहे. पापी मानवास नीतिमान ठरवण्याच्या या कार्यामुळे देवाच्या पवित्रतेला, देवाच्या नीतिमत्वतेला कोणत्याही प्रकारे तडा किंवा अडचण येत नसते. कारण मुळातच देव हा पवित्र देव आहे. पाप्याला नीतिमान ठेवण्याचे एक कार्य एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे आहे. जसं की एखाद्या कोर्टामध्ये एखादा आरोपी जेव्हा जज साहेबांपुढे आणला जातो, त्याला निर्दोष करणं किंवा शिक्षा देणं न्यायाधीशांच्या हातामध्ये असतं. त्याच्या अपराधांची क्षमा करून त्या आरोपीला त्याच्या दंडापासून सुटका करणं आणि सुटका केल्यानंतर त्याला
निर्दोष म्हणून जाहीर करण्याचं अधिकार न्यायाधीशांना असतात. त्याचप्रमाणे देव जेव्हा पाप्यांना क्षमा करतो तेव्हा देव पापी माणसासाठी पापाचं वेतन मरण असं जेव्हा पौल म्हणतो रोम 7:23 त्या मरणदंडापासून तो देव त्याची सुटका करतो, पापापण सुटका करतो. आणि आता ही व्यक्ती निर्दोष आहे, देव जाहीर करतो, ही आता निर्दोष असे जाहीर करतो आणि त्याला आपला नीतिमान होण्याचा त्याला तो अधिकार देत असतो. आणि म्हणून देवाचं जे कार्य आहे जणू काय एखाद्या न्यायाधीशासारखं आहे असं पौल या ठिकाणी म्हणतो. कारण आम्ही सर्व देवाच्या क्रोधाखाली आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा या ठिकाणी तो हाताळत असताना तो म्हणतो की देवाचे नीतिमान ठरवण्याचे जे कार्य आहे पतित मानवाला ते विनामूल्य आहे, ते मोफत असलेले अनमोल असं दान आहे. आणि ते फक्त येशू ख्रिस्तावरील या कार्यावर विश्वास ठेवल्यानेच प्राप्त होते. रोम 3:24, इफिस 2:8, गलती 2:16 हाच प्रश्न तो हाताळत असताना देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व करण्यासाठी मनुष्याला अधिक काही करण्याची आवश्यकता नाही आहे. धर्मदान, पुण्यकांड आणि सर्व काही जो काही करत आहे नीतिमत्व प्राप्त होतं धडपत आहे ती स्वतःची नीतिमत्वता आहे. परंतु खरी नीतिमत्वता तेव्हा प्राप्त होते जेव्हा एक पापी व्यक्ती अंतःकरणपूर्वक पश्चातापासह जेव्हा देवाला शरण येतो, ख्रिस्ताने केलेल्या वधस्तंभावरील कार्यावर तो विश्वास ठेवतो, त्याचा स्वीकार करतो, त्याच वेळेला देव त्याला नीतिमान म्हणून जाहीर करतो. हे देवाचं दान आहे. दान देणं आणि ते दान स्वीकारणं या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगत असताना पौल या ठिकाणी तेच म्हणत आहे की आता पतित मानवाच्या सर्व पापांसाठी किंमत देवाच्या पुत्राने भरून दिलेली आहे. आम्हाला काही करायची गरज नाही. पाप्याला आता त्याच्या सर्व अपराधांपासून नीतिमान ठरवण्यात आलेले आहे, विनामूल्य आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये सांगतो म्हणाला होता की मनुष्याचा पुत्र हा सेवा करायचा आला नाही तर बहुतांचा ती काय करायला तो आपला जीव खंडणी म्हणून अर्पण कराव्यास आलेला आहे. आणि हे खंडणी कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. आणि देवाच्या नीतिमत्वामध्ये आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने आणलेलं आहे. आणि प्रश्न असा आहे की देवाचं नीतिमत्व ते आम्हाला अनुभवायचं आहे. या देवाचा नीतिमत्वाचा चांगुलपणाचा अनुभव आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला रोज अनुभवायचा आहे. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानू की या येशू ख्रिस्ताबद्दल ज्याने आम्हा पतित मानवासाठी वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी प्रायश्चित्त बलिदान केलं. त्या बलिदानामध्ये त्याने आमच्या सर्व अपराधांची पापांची क्षमा केली. देवापासून मिळणारं तारण आणि नीतिमत्व यांचा आशीर्वाद त्याने मंडळीचा आम्हा सर्वांना दिला. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानू. आणि या दिवसामध्ये याच प्रकारे एक देवाच्या दृष्टिकोनातून योग्य सनीतीचं जीवन जगून देवाला आपण सदैव गौरव देण्याचा प्रयत्न करू. देवबाप आपणा सर्वांना आशीर्वाद देव. थँक्यू. प्रियजन हो, नीतिमान ठरविले जाणं ही फार मोठी गोष्ट ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि ख्रिस्त येशूच्या द्वारे आता आम्ही आमच्या दयाळू पित्यासमोर केव्हाही कधीही उभे राहू शकतो, कारण की ही पात्रता त्याने आम्हाला दिली. हे नीतिमत्व आम्हाला मिळालेलं आहे, त्याचं आपण अध्ययन करूया, ते नीतिमत्व मनात घेऊया व त्या नीतिमत्वाचं महत्त्व जाणीत प्रत्येक दिवस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जगूया. आजच्या वचनासाठी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकांचं व सोबतच परमेश्वर पित्याचं धन्यवाद देतो, कारण की प्रभूने हे सुंदरसे विचार आज आमच्यासमोर मननचिंतनाच्या द्वारे ठेवलेले आहेत. हे मनन आपल्या सगळ्यांसाठी प्रभू आशीर्वादित करो. आजारी प्रियांची आपण आठवण करूया. रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का गायकवाड आहेत. प्रभुदेवा या प्रियांना आरोग्य देव, आपली कृपा देव. सोबतच पावसासाठी मोठ्या विश्वासाने आपण प्रार्थना करत आहोत प्रियजन हो, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाची फारच नितांत अशी गरज आहे. प्रभुदेव आमच्या प्रार्थनेकडे कान देईल आणि आम्हाला लवकरच पर्जन्यवृष्टी देईल या विश्वासाने प्रार्थना करूया. आपल्यामध्ये रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आहेत. मी पाळकसाहेबांना विनंती करतो, प्लीज आपण पुढे या, प्रार्थना करा. पाळकसाहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर प्रभूचा आशीर्वाद रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब देतील. एक गीत गाऊन आजचं मनन थांबवू. आपण सोमवार ते शुक्रवार सायंकाळचं मनन करीत आहोत.
तर ह्यानंतर सोमवारीच सायंकाळी आपलं मनन होईल, याची आपण नोंद घ्यावी. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा धन्यवाद आणि स्तुती करतो, कारण पुन्हा प्रभू तू आम्हाला स्मरण प्रभू दिलं तुझ्या वचनामधून. बहुमूल्य नीतिमत्वाचं दान येशू ख्रिस्ताच्याद्वारे तू आम्हाला दिलंस, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. जे आम्ही पाप आणि अपराधामुळे मृत होतो, तुझ्या क्रोधाला आम्ही पात्र होतो, वैरी होतो प्रभू, आशा नव्हती, देव न होता, अशा आम्हा पतित मानवावर तू प्रेम केलंस आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानामधून आम्हाला तू आपल्या कृपेने प्रभू येशूच्या बहुमूल्य रक्ताच्याद्वारे खंडने भरून सोडविले. पापाच्या सामर्थ्यापासून, पापाच्या योगे येणाऱ्या मृत्यूपासून, अनंतकालिक मृत्यूपासून तू आमची सुटका केली. परमेश्वरा, तुझं महान प्रेम प्रभू आम्ही स्मरण करतो की येशू ख्रिस्ताच्याद्वारे तू आम्हाला जवळ केलं, आम्हाला पुत्र तू बनवलंस, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आज ज्या आजारी बहिणींचं नाव या ठिकाणी प्रभू घेण्यात आलं, हैदी अक्का, तिला विशेष रीतीने तू आरोग्य दे, तिचा भार प्रभू तू घे आणि प्रभू तिला आरोग्याचा स्पर्श होऊ दे. प्रभू, मी प्रार्थना करतो, सर्व तुझ्या इच्छेशिवाय काही होत नाही, परंतु ज्यावेळेस आम्ही विश्वासाने प्रभू तुझ्याकडे येतो आणि मागतो, तू धार्मिकानं धार्मिकावर सूर्य उगवणारा आणि पाऊस पडणारा असा महान परमेश्वर पिता आहे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, प्रभू आमच्या भागामध्ये पर्जन्यवृष्टी व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी, यासाठी प्रभू विनंती आहे, यासाठी आग्रहाची विनंती आहे. परमेश्वरा, तू आम्हाला विपुल पर्जन्यवृष्टी प्रभू आमच्या विभागामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये तू द्यावी, अशी विनंती प्रभू येशूच्या नावात करीत आहे. प्रभू, या सायंकाळी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, तुझ्या पवित्र वचनाबद्दल तुझी स्तुती करतो. पुन्हा तू आम्हाला तुझ्या महान प्रीतीचं स्मरण करून दिलं तुझ्या वचनाचे योगे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि आम्हाला सोडल्या तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईट असो, कारण की राज्य, सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, या ठिकाणी जमलेले तुझे सर्व दास आणि ऑनलाईनमध्ये ऐकणारे सर्व तुझे पवित्र जन, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायलाबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. सर्वांना सलाम. Thank you.